कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागानं आज बाजारगेट व राजारामपुरी परिसरात एकल व्यापार प्लास्टिक विरोधात कारवाई केली। बाजारगेट येथील अग्रवाल कटलरी, महालक्ष्मी कटलरी व इंडिया कटलरी या तिघांकडे सुमारे 200 किलो प्लास्टिकचा साठा आढळून आला। त्यामुळे प्रत्येकी 5,000 रुपये दंड आकारण्यात आला असून एकूण 15,000 रुपये हा दंड वसूल करण्यात आला। ही कारवाई प्रशासक के मंजुलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील व मुख्य आरोग्य निरीक्षक डॉक्टर विजय पाटील यांच्या सूचनेनुसार आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे, वनिता सूर्यवंशी आणि कर्मचाऱ्यांनी केली। तसेच राजारामपुरी परिसरातील मिरजकर पोहे सेंटर, सुनील बँगल्स आणि फ्लॉवर गिफ्ट हाऊस इथून देखील 20 किलो प्लास्टिक जप्त केलं। या कारवाईत सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, आरोग्य निरीक्षक महेश भोसले, माधवी मसूरकर व कर्मचारी उपस्थित होते। महापालिकेने सर्व व्यापाऱ्यांना एकल वापर प्लास्टिक टाळण्याचं आवाहन केलं असून नियमभंग झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असं सांगितलं आहे।